Welcome to Galaxy Classes, where concepts become clear and learning becomes powerful. चला मुलांनो, आज आपण एक खूपच इंटरेस्टिंग पाठ शिकणार आहोत. कधी विचार केलाय का की जगात एक असं शहर असू शकतं जिथे गाड्या नाहीत, रस्ते नाहीत, बाईक्स नाहीत, फक्त आणि फक्त पाणी आणि बोटी. आज आपण अशाच एका जादुई शहराची सफर करणार आहोत ज्याचं नाव आहे व्हेनिस. आणि हा प्रवास आपण करणार आहोत प्रसिद्ध लेखक रमेश मंत्री यांच्या नजरेतून. सो गेट रेडी, आपण एका अद्भुत म्हणजे एकदम अविश्वसनीय दुनियेत जाणार आहोत. जरा हे दृश्य बघा. काय वाटतंय? किती शांतता आहे नाही का? आजूबाजूला इतक्या सुंदर जुन्या इमारती आहेत. असं वाटतंय जणू काही आपण एका वेगळ्याच काळात एका स्वप्ननगरीत आलो आहोत. हेच आहे व्हेनिस, पाण्यावर तरंगणारं एक अनोखं शहर. आणि हे बघा, इथलं सगळं जीवनच पाण्यावर अवलंबून आहे. आपल्याकडे रस्त्यांवर जशी गाड्यांची, बसची वर्दळ असते ना, तशी इथे बोटींची वर्दळ आहे. मोठी बोट, छोटी बोट, प्रवासी बोट, सामान वाहून देणारी बोट, सगळी वाहतूक, सगळं जीवन या पाण्यावरूनच चालतं. हीच तर आहे व्हेनिसची खासियत. आणि याच अनोख्या शहराबद्दल आज आपण एकदम डिटेलमध्ये शिकणार आहोत. आता फक्त 1 मिनिटासाठी डोळे बंद करून जरा कल्पना करा. एक असं शहर ज्या सडकेही नाहीयेत, सिर्फ पाणीच पाणी आहे. सकाळी शाळेत जायचंय तर बोटीने जावं लागतंय. बाजारात जायचंय तर बोटीने. कोणतीही गाडी नाही, कसलाही हॉर्नचा आवाज नाही. कसं असेल ते शहर? याच अद्भुत शहराची सैर, त्याचा अनुभव आज आपण या पाठातून घेणार आहोत. चला तर या अद्भुत शहराच्या प्रवासाला सुरुवात करूया. हा आहे आपल्या आजच्या अभ्यासाचा रोडमॅप. आपण आधी लेखकाची ओळख करून घेऊ, मग व्हेनिसचं पहिलं दर्शन घेऊ, तिथल्या अनोख्या जीवनशैलीबद्दल जाणून घेऊ, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, शेवटी परीक्षेची तयारी कशी करायची हे सुद्धा पाहू. चला मग सुरू करूया. तर व्हेनिसचं हे इतकं सुंदर वर्णन कोणी केलं आहे? हे आहेत प्रसिद्ध लेखक रमेश मंत्री. बघा, कोणतंही प्रवास वर्णन समजून घेण्याआधी तो प्रवास करणाऱ्या लेखकाला समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. उनकी सोच, उनकी लिखणे की स्टाईल जर आपल्याला समजली तर पाठ अजून सोपा होऊन जातो. चला, त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया. रमेश मंत्री हे एक प्रसिद्ध कथाकार होते, म्हणजे स्टोरी टेलर. ते प्रवास वर्णनकार होते, म्हणजे ट्रॅव्हलॉग रायटर. आणि ते एक विनोदी लेखक, मतलब एक ह्युमरिस्ट सुद्धा होते. त्यांच्या लेखनाची खासियत ही होती की ते अत्यंत सोप्या आणि मजेदार भाषेत लिहायचे. ते जे काही बघायचे त्याचे इतकं सुंदर आणि जिवंत वर्णन करायचे की वाचणाऱ्याला असं वाटायचं की अरे, आपण स्वतःच तिथे पोचलो आहोत. आणि त्यांच्याबद्दलची ही गोष्ट तर अविश्वसनीय आहे. विचार करा, एका वर्षात सिर्फ 1 साल में 34 पुस्तकं प्रकाशित करणं हा एक रेकॉर्ड होता. यावरूनच आपल्याला त्यांच्या लेखन कौशल्याची आणि त्यांच्या समर्पणाची कल्पना येते. आता तुम्हीच विचार करा, इतके मोठे आणि प्रतिभावान लेखक जेव्हा व्हेनिसचं वर्णन करतील तेव्हा ते किती अप्रतिम असेल. आता आपण पाठाच्या मुख्य भागाकडे वळूया. लेखक जेव्हा ट्रेनमधून उतरून व्हेनिसमध्ये पोहोचले तेव्हा त्यांचा पहिला अनुभव, फर्स्ट इम्प्रेशन काय होता? चला, त्यांच्याच नजरेतून बघूया. लेखक ट्रेनने प्रवास करत होते आणि व्हेनिस हे त्या गाडीचं शेवटचं स्टेशन होतं. अखेरचे स्टेशन म्हणजे आखरी स्टेशन, द लास्ट स्टॉप. आता गाडी पुढे जाणार नाहीये, त्यामुळे सगळ्यांना उतरावंच लागणार होतं. म्हणून रेल्वेचे कर्मचारी वेगवेगळ्या भाषांमध्ये ऑल आउट असं ओरडत होते. एक प्रकारची घाई उडाली होती. आता जरा इमॅजिन करा, आपण मुंबईच्या किंवा पुण्याच्या स्टेशन बाहेर येतो तेव्हा काय दिसतं? रिक्षा, टॅक्सीचा आवाज, बसचे हॉर्न, लोकांची गर्दी, धावपळ. पण लेखक जेव्हा व्हेनिस स्टेशनच्या बाहेर आले तेव्हा त्यांना धक्काच बसला. तिथे कसलाही आवाज नव्हता, गर्दी नव्हती. होता तो फक्त एक शांत, विशाल, पाण्याने भरलेला रस्ता. इट वॉज अ मोमेंट ऑफ कम्प्लीट शॉक अँड वंडर. त्यांची अवस्थाच गोंधळून गेल्यासारखी झाली. स्टेशनवर लेखकांना एक अमेरिकन माणूस दिसला, ज्याच्याकडे तत्कार सामान होतं. आता हा तत्कार शब्द तुम्ही शहरात जास्त ऐकला नसेल. हा एक ग्रामीण शब्द आहे ज्याचा अर्थ होतो खूप जास्त, ढेर सारा. लेखक हा शब्द वापरून एक गंमत निर्माण करतात. ते म्हणतात की असं वाटत होतं जणू काही तो माणूस व्हेनिसमध्ये कायमचा राहिलाच आला होता, इतकं सामान घेऊन. दिस शोज द रायटर्स ह्युमरस स्टाईल. आणि मग येते या पाठातील सर्वात महत्त्वाची ओळ, द सोल ऑफ दिस लेसन. स्टेशनच्या बाहेर येऊन पाहतो तर रस्ता नव्हताच, होता तो एक प्रचंड कालवा. इथे प्रचंड म्हणजे बहुत बडा, ह्यूज. या एका वाक्यात लेखकांनी आपला सगळा आश्चर्य, अ सेन्स ऑफ वंडर,
व्यक्त केला आहे. त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी सुद्धा हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. तर हा कालवा शब्द या पाठासाठी खूप खूप महत्वाचा आहे. कालवा म्हणजे काय? सिंपल भाषेत पाण्याने भरलेला रस्ता, अ मॅन मेड वॉटर चॅनल म्हणजेच नहर. आणि ह्याच कालव्यांवर संपूर्ण वेनिस शहर वसलं आहे. तिथे एक मोठा ग्रँड कॅनाल आहे आणि गल्ल्यांसारखे छोटे छोटे कालवे सुद्धा आहेत. तो कालवा म्हणजेच वेनिसचा रस्ता. आता साहजिकच प्रश्न पडतो की जिथे रस्तेच नाहीत तर तिथे वाहतूक कशी चालते? हाऊ डज द ट्रान्सपोर्ट वर्क? हाच तर व्हेनिसचा चमत्कार आहे. चला व्हेनिसच्या या अद्भुत म्हणजे अनोख्या ट्रान्सपोर्ट सिस्टमबद्दल अधिक जाणून घेऊया. ही तुलना बघा, कॉन्सेप्ट एकदम क्लिअर होईल. मुंबई किंवा न्यूयॉर्क सारख्या शहरात काय असतं? रस्ते, गाड्या, ट्रॅफिक पोलीस, ट्रॅफिक लाईट्स, गर्दी, धक्काबुकी हे सगळं असतं. पण वेनिसमध्ये रस्त्यांऐवजी आहेत कालवे, गाड्यांऐवजी आहेत नावा म्हणजे बोट्स. आणि गंमत म्हणजे तिथे ट्रॅफिक पोलीस नाहीत, ट्रॅफिक लाईट्स नाहीत आणि रस्त्यावरची धक्काबुक्की नाही. हे जगातलं एकमेव असं शहर आहे. म्हणूनच ते अद्भुत आहे. परीक्षेच्या दृष्टीने हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. वेनिस आणि इतर शहरे यांच्यातील फरकावर हमखास प्रश्न येऊ शकतो. लेखकाला प्रवासात एक इटालियन लेखक भेटले होते. त्यांनी खूप सुंदर गोष्ट सांगितली. ते म्हणाले, व्हेनिस असं शहर आहे ज्याचं वर्णन शब्दात करताच येत नाही. यू कॅनॉट डिस्क्राइब इट इन वर्ड्स. उसका अनुभव लेने के लिए वहां खुद जाना पडेगा. तिथली हवा अनुभवावी लागेल, तिथे राहावं लागेल, तेव्हाच खरं व्हेनिस काय आहे ते कळेल. व्हेनिस इज नॉट अ सिटी यू जस्ट सी, इट्स अ सिटी यू फील. लेखकाने तिथल्या वातावरणाचं, ॲटमॉस्फिअरचं खूप सुंदर वर्णन केलंय बघा. ते म्हणतात, हवेत गारवा होता, मतलब हवा में ठंडक थी. वाऱ्यात उत्साह होता, मतलब हवा में एक जोश था, एक एनर्जी थी. मनात संगीत होतं, म्हणजे आजूबाजूला इतकं सुंदर होतं की मनात आपोआप संगीत वाजत होतं. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग, पाण्यात तारुण्य होतं. तारुण्य म्हणजे जवानी, युथफुलनेस. पाण्याला तारुण्य का म्हटलंय? कारण ते पाणी थांबलेलं, स्टॅग्नंट नव्हतं. त्यात एक हालचाल होती, एक जिंदगी होती. बोटी चालत होत्या, लोक येत जात होते. इट वॉज अ लिव्हिंग ब्रीथिंग सिटी ऑन वॉटर. वेनिसची अजून एक खासियत आहे. हे शहर आहे निवांतपणाचे. निवांत म्हणजे आराम, लेजर, जहाँ कोई हडबडी नाहीये. इथे मुंबई किंवा न्यूयॉर्कसारखी धावपळ नाही. आयुष्य एकदम आरामात, शांतपणे चालतं. वेनिसमध्ये एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी कालव्यांवर लहान लहान पूल आहेत. आणि या पुलांचं वर्णन बघा लेखक किती सुंदर शब्दात करतात. ते म्हणतात, आईच्या गळ्याला मुलाने हार टाकावा तसे हे पूल. याला उपमा अलंकार म्हणतात. लेखक पुलांची तुलना आईच्या गळ्यात घातलेल्या हाराशी करतात. ह्यातून ते काय सांगतात? की हे पूल फक्त दगडविटांचे पूल नाहीत, तर ते लाडिक म्हणजे प्यारे, एंडिअरिंग आहेत आणि पेमळ म्हणजे अफेक्शनेट, प्यार भरे आहेत. त्या पुलांमध्ये एक प्रेम, एक वात्सल्य आहे. किती सुंदर कल्पना आहे ही. आता व्हेनिसच्या रचनेबद्दल एक महत्वाची गोष्ट लेखक सांगतात. व्हेनिस म्हणजे मुंबईसारखी एक सलग जमीन नाही, तर अनेक छोट्या बेटांचा हा पुंचकाच आहे. पुंचका म्हणजे क्लस्टर किंवा समूह. जसा फुलांचा गुच्छ असतो तसा व्हेनिस छोट्या छोट्या बेटांचा गुच्छ आहे, ज्यांना पुलांनी एकत्र जोडला आहे. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट जॉग्राफिकल डिटेल अबाउट व्हेनिस. लेखक एक गमतीशीर निरीक्षण नोंदवतात. ते म्हणतात, हे शहर निरुद्योग्यांसाठीच आहे. आता इथे निरुद्योगी म्हणजे असा व्यक्ती ज्याला काही काम नाहीये, जो आराम करतोय. ऑफकोर्स ही मीन्स इट इन अ गुड ह्युमरस वे. त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की हे शहर अशा लोकांसाठी आहे ज्यांना घाई नाहीये, ज्यांना आरामात फिरायचंय, सौंदर्य अनुभवायचंय. इट इज अ सिटी फॉर टुरिस्ट हु आर देअर टू रिलॅक्स, नॉट फॉर पीपल इन अ हरी. आता लेखक एक मजेदार किस्सा सांगतात, एक ॲनेक्डोट. या किस्स्यातून आपल्याला कळतं की व्हेनिस शहर बाहेरच्या लोकांसाठी किती अविश्वसनीय, अनबिलिव्हेबल आहे. इट इज ऑलमोस्ट अनबिलिव्हेबल फॉर एन आउटसाइडर. गोष्ट अशी आहे की लंडनमधून एक मुनीम म्हणजे अकाउंटंट कामासाठी व्हेनिसला आला. त्याने कधीच ऐकलं नव्हतं की व्हेनिसमध्ये रस्ते नसतात. तो शहरात आला आणि बघतो तर काय, सगळीकडे पाणीच पाणी. त्याला वाटलं की शहरात पूर आलाय, फ्लड आया आहे. त्याने लगेच आपल्या मालकाला तार म्हणजे टेलिग्राम केला आणि विचारलं, व्हेनिसमध्ये पूर आलाय, मी परत येऊ की पूर ओसरेपर्यंत वाट पाहू? हा किस्सा विनोदी असला तरी तो व्हेनिसचं वेगळेपण अगदी स्पष्ट करतो. आणि शेवटी लेखक 2 वाक्यांत व्हेनिसचं सार, इट्स एसेन्स सांगतात. व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन. इथे अफाट म्हणजे इम्मेन्स, ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही, असीम. आणि व्हेनिस म्हणजे प्रचंड उत्साह आणि उत्सव. म्हणजे व्हेनिसमध्ये गेल्यावर असं वाटतं की तिथे रोजच दिवाळी आहे, एक सेलिब्रेशन चालू आहे.
दिस इज द रायटर्स फायनल ब्युटिफुल समरी ऑफ हिज एक्सपिरियन्स. 2 दिवस या स्वप्ननगरीत राहिल्यानंतर लेखकाला ते शहर सोडून जाताना खूप वाईट वाटलं. त्यांनी हुरहुर हा शब्द वापरला आहे. हुरहुर म्हणजे काय? इसका मतलब है एक मीठी सी उदासी. जेव्हा एखादी खूप सुंदर जागा जी आपल्याला खूप आवडली आहे ती सोडून जावंसं वाटत नाही, पण जावं लागतं, तेव्हा जी भावना मनात येते ती म्हणजे हुरहुर. या एका शब्दावरून आपल्याला कळतं की व्हेनिसने लेखकाच्या मनावर किती खोलवर परिणाम केला होता. चला, आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो त्याची एक जलद उजाळणी करूया. परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी हा भाग खूप महत्वाचा आहे, सो पे क्लोज अटेन्शन. मुलांनो, स्क्रीनवर तुम्हाला या पाठातील महत्वाचे शब्द आणि त्यांचे सोपे हिंदी अर्थ दिसत आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे सर्व शब्द तुमच्या वहीत लिहून घेऊ शकता. आता आपण यातले काही अत्यंत महत्वाचे शब्द पुन्हा एकदा बघूया. पहिला शब्द कालवा म्हणजे नहर, व्हेनिसचा रस्ता. दुसरा पुंजका म्हणजे समूह, कारण व्हेनिस अनेक बेटांचा पुंजका आहे. तिसरा पेमळ म्हणजे प्यार भरा, जो शब्द लेखकांनी पुलांसाठी वापरला आहे. आणि चौथा हुरहुर, ती मिठी उदासी जी लेखकाला व्हेनिस सोडताना वाटली. हे शब्द तुमच्या उत्तरांना अधिक प्रभावी बनवतील. आता स्वमत प्रश्नांची तयारी करूया. यावर तुम्ही स्वतः विचार करून उत्तरं लिहायची आहेत. विचार करा, व्हेनिसला अद्भुत शहर का म्हटलं असेल? तुमच्या मते तिथलं जीवन निवांत कसं असेल? आणि तुम्हाला काय वाटतं, लेखकाला हुरहुर का वाटली असेल? या मुद्द्यांवर विचार करून पाठातील उदाहरणे देऊन तुम्ही तुमचं उत्तर सहज तयार करू शकता.